नमस्कार. आज रविवार दिनांक 18 जानेवारी. जाणून घेऊया आजच्या मुख्य 5 बातम्या. आपण ऐकत आहात मराठी अपडेट समूहाचे दररोज सकाळी 7:30 वाजता प्रसारित होणारे मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट. महानगरपालिका निवडणुकीत उत्तर मतदारसंघात शिवसेनेच्या वतीने 40 उमेदवार देण्यात आले होते. त्यापैकी 3 जण विजयी झाले असून बहुतांश ठिकाणी आमचे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर आहेत. धनशक्तीच्या विरोधात आमचा लढा असताना काही ठिकाणी आम्ही कमी पडलो. त्यासाठी चिंतन बैठक घेऊन पराभवाची कारणे शोधू. उत्तर मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकास कामे केली, परंतु जनतेचा कौल मान्य आहे. या निवडणुकीत जे झाले ते चुकीचे झाले असल्याचे प्रतिपादन आमदार बालाजी कल्याणकर यांनी केले. महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभाग व सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबईच्या वतीने 22वी महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धा नांदेड येथील कुसुम सभागृहात उद्या दिनांक 19 जानेवारी ते 22 जानेवारी दरम्यान आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत रोज जवळपास 6 नाटक सादर होणार असून नांदेड व परभणी जिल्ह्यातील विविध संस्था व शाळांचा यात सहभाग असणार आहे. शीख धर्माचे 9वे गुरु हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर साहिब यांच्या 350व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड नगरी एका ऐतिहासिक पर्वाची साक्षीदार होणार आहे. राज्य शासनाच्या वतीने दिनांक 24 आणि 25 जानेवारी रोजी होणाऱ्या सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे. 52 एकरांच्या विशाल परिसरात गुरुद्वाराची भव्य प्रतिकृती साकारण्यात येत असल्याची माहिती नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिली आहे. श्री क्षेत्र माहूर येथील श्री दत्त शिखर मंदिर येथे भाविकांच्या सोयीसाठी उभारण्यात येणाऱ्या नवीन अन्नछत्राच्या बांधकामास विधिवत प्रारंभ झालाय. या अन्नछत्राच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम चिंतामणी भारती गुरु व धनराज भारती यांच्या शुभ हस्ते धार्मिक विधी, मंत्रोपचार व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने भाविक, भक्त तसेच स्थानिक नागरिक उपस्थित होते. लोहा तालुक्यातील किरोडा शिवारातील आखाड्यावरील वृद्ध दाम्पत्याला मारहाण करत महिलेच्या अंगावरील सोन्या चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना गतवर्षी 23 नोव्हेंबर रोजी घडली होती. या प्रकरणात आरोपींना पोलिसांनी हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव येथून पकडले असून मुद्देमाल देखील जप्त केलाय. दररोज सकाळी 7:30 वाजता मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट ऐकण्यासाठी मराठी अपडेट पॉडकास्ट YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.